श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात अमावास्या आणि पौर्णिमा तिथी येते. त्यानुसार पौष महिन्याची अमावास्या तिथी 9 फेब्रुवारी रोजी आहे. पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील या अमावास्येला मौनी अमावास्या म्हणतात. मौनी अमावास्येला ज्योतिषशास्त्रात खूपच महत्त्व दिलं आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करायला आणि त्याचबरोबर दानाला सुद्धा खूपच महत्त्व आहे. असं केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक फळ मिळते. या दिवशी मौन व्रत देखील पाळले जाते. पंचांगानुसार मौनी अमावास्या तिथी 9 फेब्रुवारीला सकाळी 8:02 प्रारंभ होईल, तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 फेब्रुवारी रोजी पहाटे 4:28 समाप्त होईल. आणि उदय तिथीनुसार जे आहे 9 फेब्रुवारीला मौनी अमावास्या साजरी केली जाईल. मौनी अमावास्येच्या दिवशी गंगा स्नानाला विशेष महत्त्व दिलं गेलेलं आहे. असं केल्यामुळे आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त होतं. तसेच पितरांच्या शांतीसाठी देखील ही अमावास्या महत्त्वाची असून या दिवशी पूजा अर्चनासोबतच पितरांना तर्पण केल्याने पितृदोष दूर होतो. यासह मौनी अमावास्याला भगवान शिव आणि श्री हरिविष्णूंची पूजा केल्याने मोक्षाची प्राप्ती होते. तसेच या दिवशी दानासह मौन पाळण्याला देखील खूपच महत्त्व आहे. कारण या दिवशी चंद्र दर्शन होत नाही. चंद्राचा संबंध हा मानसिक स्थितीशी असतो. या दिवशी मौन पाळल्याने मानसिक स्थिती चांगली राहते व मन मजबूत होते. आज आहे मौनी अमावास्या आणि म्हणूनच जे आहे आपल्याला आज संध्याकाळी आपल्या उंबरठ्यावर ही एक वस्तू जाळायची, ज्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही, पण त्याचबरोबर आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती देखील होणार आहे, ज्यामुळे आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल. अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येक जणाने आज संध्याकाळी करायचा आहे, त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. प्रत्येक महिन्यामध्ये अमावास्या ही येत असते आणि अमावास्याच्या दिवशी जर आपण काही विशेष उपाय केले किंवा त्याचबरोबर माता लक्ष्मीची सेवा केली तर त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारं सर्व नकारात्मकता, सर्व दोष तर दूर होतातच होतात, पण त्याचबरोबर माता लक्ष्मीचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये हे होत असतं. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येईल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये यश हे मिळत नाही. म्हणजे आपण मेहनत तर करतोय, कष्ट तर पण करतोय, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही. घरात पैसा तर येतोय, पण आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होत नाही. त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, कटकटी होत असतील, कलह होत असतील, त्याचबरोबर घरामध्ये आजार पण येत असेल, लहान मुलं आहेत ती कटकट करत असतील किंवा त्यांनी केलेला अभ्यास त्यांना लक्षात नाही राहत असेल, किंवा जे आहे आपल्या मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल, लग्न जुळायला समस्या येतील किंवा त्याचबरोबर जे संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असेल, तर अशा विविध प्रकारच्या जर समस्या तुमच्यासुद्धा जीवनामध्ये उद्भवत असतील तर प्रत्येक अमावास्येला तुम्हाला हा प्रभावी उपाय करायचा आहे, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये असणारी सर्व दोष, सर्व विघ्न, सर्व संकटही नष्ट होतील. हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा, म्हणजे साधारण तुम्ही 6 वाजेच्या आसपास हा उपाय करू शकतात. कारण माता लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या, तर त्यामुळे माता लक्ष्मीचं आगमन हे आपल्या घरामध्ये होत असतं. तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला जसं जमतंय तसं तुम्ही करू शकतात. तर ह्या उपायाकरता आपल्याला एक कापूरदानी घ्यायची आहे. जर तुमच्याकडे कापूरदानी असेल तर कापूरदानी घ्या, नाहीतर एक प्लेट किंवा मातीची पंती तुम्ही काही घेतली तरी चालणार. आणि त्याच्यामध्ये आपल्याला 7 कापूरच्या वड्या ह्या टाकायच्या आहेत आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे, थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे. कारण खडे मीठ आणि पिवळी मोहरी जी आपल्या जीवनामध्ये असणारी किंवा आपल्या घरामध्ये असणारी सर्व नकारात्मकता दूर करण्याचं काम हे करत असतं. त्याचबरोबर कापूर देखील आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ते सर्व नष्ट करण्याचं काम हे करत असतं.
त्याचबरोबर ह्याच्यामध्ये 2 लवंगा देखील आपल्याला टाकायच्यात, कारण लवंगा हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. मीठ देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये जर तुमच्याकडे आंब्याचं लाकूड असेल, जे आहुती देण्याकरता आपण वापरतो, जे पूजेचे साहित्य जिथे मिळतं तिथे तुम्हाला सहज हे मिळून जाणार आहे. जर तुमच्याकडे तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून टाका. काही कारणास्तव तुमच्याकडे नसेल तर नाही टाकलं तरीही चालणार आहे. कारण आंब्याचं लाकूडसुद्धा आपल्या जीवनामध्ये असणारी नकारात्मकता की आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मकता दूर करण्याचं काम हे करत असतो. आता हा उपाय सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला आपला मुख्य प्रवेशद्वार खोलून ठेवायचं आहे. त्याचबरोबर आपल्या घरातल्या जेवढ्या पण दारं खिडक्या त्या सर्व खोलून टाकायच्या आहेत. कारण हा उपाय आपल्या घरामधनं असणारी वाईट शक्ती, नजर दोष, करणी बाधा, इडापिडा दूर करण्याकरता, घरातली अलक्ष्मी बाहेर काढण्याकरता आपण करत आहेत. आणि म्हणूनच आपल्याला सर्व दरवाजे खिडक्या पहिला ओपन करायचे आणि त्यानंतरच हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, ह्या सर्व वस्तू ज्या आपण कापूरदानीमध्ये घेतलेल्या आहेत ह्या घेऊन आपल्याला आपल्या देवघरामध्ये जायचं आहे आणि दिव्याच्या मदतीने आपल्याला कापूर हा प्रज्वलित करून जायचा आहे. आणि ह्याचा जो धूर तयार होईल तो आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा. फिरवताना आपल्याला निरंतर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करायचा आहे. किंवा तुम्ही श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा कोणत्याही मंत्राचा तुम्ही जप करत करत हे संपूर्ण आपल्या घरामध्ये ह्या वस्तू फिरवायच्या आहेत. आणि त्यानंतर आपल्याला ही जी कापूरदानी आहे ती घेऊन जायचं आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर मधोमध ही कापूरदानी ठेवायची आहे. आणि जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत आपल्याला तिथेच आसन घेऊन बसायचं आहे आणि निरंतर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. आणि जेव्हा कापूर हा शांत झाला तर त्यानंतर ह्याच्यातल्या ज्या उरलेल्या वस्तू आहेत त्या आपल्याला बाहेर लांब नेऊन फेकून द्यायचेत. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, नजर दोष आहे, करणी बाधा आहे, इडा पिडा आहेत, अलक्ष्मी आहे ती घरातनं निघून जाईल आणि माता लक्ष्मीचं आगमन हे आपल्या घरामध्ये होणार आहे. आणि ज्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन असतं त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं दारिद्र्य हे राहत नाही. अतिशय प्रभावी असा हा उपाय तुम्हाला प्रत्येक अमावास्याला करा. तुम्हाला खूपच चांगला त्याचा फायदा हा मिळणार आहे. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.